Like, subscribe, and get notified. हा नागेशीचा सार्वजनिक भजनी सप्ताह आहे. आता 72वा वर्ष आहे आणि याला 2 महाप्रसाद असतात. एक पहिल्या दिवशी असतो प्रारंभीचा आणि शेवटच्या दिवशी दहीहंडीच्या वेळी असे 2 महाप्रसाद असतात. अरुण नेवसे, दत्तात्रय पोद्दार, डॉक्टर निरुपमा भावे आणि जयश्री जाधव हे 4 सायकलिस्ट आहेत. त्यातले अरुण नेवसे हे माझे कॉलेजचे मित्र आहेत आणि मागच्या वर्षी जेव्हा महाप्रसाद होता तेव्हा ते मुद्दाम आले होते माझं कौतुक करायला. तर त्यातनं त्यांना हे नागेशीचं एकूण सगळं भजनी सप्ताहाचं इतकं स्वरूप आवडलं. हे तसे वारकरी पंथाशी निगडीत असलेली माणसं आहेत, त्यामुळे ते मुद्दाम यावर्षी आले. पण यावर्षी येताना हे सगळेजण सायकलवर आलेले. आमच्याकडे आमचे एक मित्र आले होते. ते 60व्या वर्षी रोज 14 किलोमीटर सायकल चालवायचे आणि त्यांची तब्येत छान होती. तर त्याच्यावरून इन्स्पिरेशन घेऊन मी म्हटलं आपली तब्येत अजून 25 वर्ष छान राहायला हवी असेल तर आपण सायकल सुरू करूया. म्हणून मी सायकल सुरू केली आणि तेव्हापासून गेली 20-25 वर्ष मी रोज सायकल चालवते आणि खरोखरच तब्येत उत्तम राहिलेली आहे. आणि मग मला हे सगळे असे सायकल मित्र मिळत गेले आणि आत्ता आम्ही इथे आम्हाला खरंच मला असं वाटतं की नागेशांनीच आम्हाला बोलवलेलं आहे. यांनी मला सांगितलं यंदा आपण नागेशीला जाऊया सायकलवरनं. मी म्हटलं ठीक आहे. मग पुण्याहून आम्ही रोज 100 किलोमीटर सायकल चालवून नागेशीला काल संध्याकाळी आलो आणि इथला परिसर आणि इथलं हे सगळं वातावरण आम्हाला खूपच आवडलं आहे. आम्ही केवळ गोव्याला नागेशीच्या मंदिराला या ठिकाणी येण्यासाठी निघालो आणि इथं आल्यानंतर इथलं हे वातावरण वगैरे बघून आमचा थकवा तर पूर्ण दूरच गेला, परंतु एक प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी आमच्यामध्ये पण निर्माण झालेलं आहे. येताना आम्हाला बरेचसे असे म्हणजे काही चांगले अनुभव, काही इतकं निसर्ग सौंदर्य जे कधीही आम्ही बघितलं नव्हतं. महाराष्ट्रात राहून पण आम्हाला बघायला मिळालं नाही. उदाहरणार्थ आपला तो घाट, अनुष्करा घाट जो होता, इतका अद्भुत, इतका निसर्गरम्य आणि त्या घाटातून आम्ही सायकलवर येत असताना खूप मनमोहक सगळं होतं. प्रवास आपण गाड्यांमधून, ट्रेनमधून वगैरे करतो, परंतु सायकलवर प्रवास करताना त्यातले जवळजवळ प्रत्येक सृष्टीचा इंच आणि इंच भाग आपण बघत राहतो. तो आपण सामावू शकतो, आपल्या मनामध्ये सामावू शकतो. Watch on Herald TV.